दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। 1929 साली इंग्रजांनी औद्योगिक कलह विधेयक आणि विशेष जनसुरक्षा विधेयक आणलं। ते विधेयक म्हणजे भारतीयांना गुलाम बनवणार आणि हुकुमशाही राजवट निर्माण करणारं विधेयक होता। याच्या विरोधामध्ये 8 एप्रिल 1929 साली भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी संसदेमध्ये बॉम्ब हल्ला केला। हा हल्ला फक्त बहिऱ्या इंग्रजांना ऐकू येण्यासाठी होता। त्यामुळे हे विधेयक रद्द होणं अत्यंत गरजेचं आहे। लाठ्या काठ्या तुरुंगवास होऊ दे, रक्त सांडू दे, पण कामगार आणि जनतेविरुद्ध कायदे हाणून पाडण्याचा निर्धार केल्याचा जळजळीत इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्य आडम यांनी केला। या सरकारविरुद्ध जंग पछाडण्यासाठी 20 मे रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपामध्ये सामील होण्याचं आवाहन त्यांनी केलं। सुमाराला जे रक्त सांडून तुरुंगामध्ये जाऊन लाठ्या खाऊन 44 कामगार कायदे निर्माण करण्यास कामगार चळवळीनं भाग पाडलं। त्यामुळं काही प्रमाणामध्ये या भारतामध्ये संघटित आणि असंघटित कामगारांना काही सुरक्षा, काही अधिकार मिळाले। परंतु 19 आणि 20च्या सुमारास मोदी साहेबांनी पार्लमेंटमध्ये 29 कामगार कायद्याचं 4 कामगार कायद्यात रूपांतर करून कामगाराचे सगळे अधिकार आणि हक्क काढून घेतलेले आहेत। त्या कामगारांना गुलामगिरीमध्ये लोटण्याचा प्रयत्न चालू आहे। कामगार हा बैलगाडीमध्ये जसा बैल फिरतो त्या पद्धतीनं दररोज 12 ते 15 तास काम करावं ही अपेक्षा मोदी सरकारची आहे। या विरोधात गेले 4-5 वर्ष झालं कामगार संघटना संयुक्त कृती समिती रस्त्यावर आलेली आहे। परंतु आता सरकारने भयानक पाऊल उचललं। या 4 कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं कामगाराचं PF, कामगाराचं पेन्शन, कामगाराची ग्रॅज्युटी, कामगाराचं बोनस, कामगाराचं अक्करजा इतकंच नव्हे, त्याला साधं किमान वेतन मागण्याचा अधिकार राहणार नाही। या कायद्यामध्ये सरकारने अशी रचना केली, कामगारांना एकत्रित येण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलच्या नावावर त्यांनी जनसुरक्षा कायदा लादण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। सरकारकडे UAP आहे, सरकारकडे मोका आहे, सरकारकडे क्रिमिनल कायदे आहेत, सरकारकडे बॉम्बे पोलीस ऍक्ट इतके भयानक अधिकार असताना सरकारने नवीन कायदा पुन्हा जनतेवर लादण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। त्या कायद्यामध्ये 2 वर्षापासून 7 वर्षापर्यंत शिक्षा, आजीवन तुरुंगात घालण्याची तरतूद, जामिनीची व्यवस्था काढून घेतली। इतकंच नाही, 2 लाख ते 5 लाखापर्यंत दंड करण्याची प्रवृत्ती, बायका मुलासह बाहेर काढून घरदार जप्त करण्याचा अधिकार, तो कायदा बारकाईने मी वाचला। 2 दिवसापूर्वी सरकारकडे तो कायदा रद्द करावा म्हणून 10 पानी निवेदन मी पाठवलेला आहे, पण सरकार ऐकणार नाही याची माहिती आहे। म्हणून आज महाराष्ट्रभर आम्ही जनसुरक्षा कायदा आणि कामगाराचे अधिकार काढून घेण्याविरुद्ध आम्ही आंदोलन करत आहे। आणि या सभेत मी घोषणा करत आहे, संपूर्ण देशभर 20 मेला
भारत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते सोलापुरामध्ये 100% आम्ही यशस्वी करू असं कामगाराच्या वतीनं आम जनतेला मी निवेदन करत आहे आणि जनतेने ते पाळावं. या हुकुमशाही आणि बादली लादणाऱ्या सरकार विरुद्ध मुक्त होऊ द्या अशी अपेक्षा व्यक्त. जनसुरक्षा विधेयक पारित होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा कॉम्रेड नरसई आडम यांनी घेतला. एकंदरीत प्रस्तावित महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 लागू करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. या विधेयकासदृश अनेक कायदे अस्तित्वात असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सध्या सुरू आहे. म्हणून हे विधेयक पारित न करता रद्द करावं ही अप्रत्यक्ष आणीबाणी निर्माण करण्याचे संकेत आहेत. या तीव्र शब्दामध्ये त्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी प्रजानाट्य मंडळाचे शाहीर कलावंतांनी क्रांतिगीताचं सादरीकरण केलं. दत्ता चव्हाण, सनी शेट्टी, बाळकृष्ण मल्ल्याळ, मल्लेश्याम कारंपुरी, विजय हरसुरे, किशोर झेंडेकर, अफसाना बेग आदींनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अमित मंचले, सलीम मुल्ला, दाऊद शेख, नरेश दुगाने, राजेश काशी, जबर सगरी, नितीन कोळेकर, बजरंग गायकवाड आदींची उपस्थिती होती. या निदर्शन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम यांनी केलं. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.